जी माणसं आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेतात तीच माणसं सुखी जीवन जगत असतात. ज्यांना प्रत्येक गोष्टीत कमतरता जाणवत असते ते कायमच दुःखी राहत असतात. जगण्यात काहीच सुख नसते याच विचारातून जीवनाकडे पाहत असतात. जगण्याचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार शिकवावा लागतो तर दुसरा प्रकार शिकण्याची गरज नसते. माणूस जन्माला आला की त्याला योग्य संस्कार शिकण्याची गरज असते. परिस्थितीशी स्वतःशी जुळवणूक करायला शिकल्यावर जीवनात दुःखच शिल्लक राहत नाही. आहे त्या स्थितीतही आनंद मिळत असतो. आजूबाजूच्या लोकांवरही जीव जडत असतो. त्रास कोणाला आपला होत नसतो. आपण दुसऱ्यांचा त्रास आपल्याला करून घेत नसतो. म्हणूनच जी येईल परिस्थिती जीवनात तिच्याशी एकरूप होऊन जगायला शिका. तसे तर जीवनात दुःख कोणाला चुकले, पण आहे त्या परिस्थितीत सुखी समाधानी राहून जीवन जगायला शिका. सध्या माणुसकी कमी होत चालली आहे. जो तो आपल्या आयुष्यात व्यस्त आहे. शेजारी काय चाललंय याचा साऱ्यांना विसर पडला आहे. माणुसकी गोटून गेली आहे. इतरांचे दुःख बघून डोळे ओले होणे दूर, सध्या तर लोकांना इतरांचे दुःख समजून घेणंही बंद केलं आहे. म्हातारी आई वडील वृद्धाश्रमात आहेत आणि 2 महिन्याचे अभर्ग कचराकुंडीत सापडत आहे. हजारोंचे ब्रँडेड कपडे न विचार करता खरेदी केले जात आहे आणि भाजीपाला विकत घेताना मात्र मोलभाव आहे. अपघाताच्या ठिकाणी मदत सोडून लोक सेल्फी घेण्यात दंग आहे. लोकांना मदत करणे किंवा समाजकल्याण करणे म्हणजे काहीच जगावेगळं करावं लागत नाही. फक्त माणुसकी जपायला शिका. सर्वांशी प्रेमाने वागा. शक्य होईल जिथे जमेल तितकी मदत करा. सर्वांकडे एका नजरेने बघायला शिका. जितकं तुमच्या ओंजळीत आहे ते सांडण्याआधी वाटायला शिका. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असो किंवा आपली माणसं. चांगल्या व्यक्तीशी देव चांगलीच परीक्षा घेतो. आयुष्यात नेहमी एक नियम ठेवा. सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर स्पष्ट बोला. त्यामुळे जे आपले आहेत ते समजून घेतील आणि जे कामापुरते आहेत ते निघून जातील. आयुष्यात जे तुम्हाला मान देऊन सोबत घेऊन जाईल त्याचा मान राखा. कारण या जगात मान देऊन कान भरणारे आणि तोंडावर गोड बोलून पाठीमागे वाईट बोलणारे खूप आहेत. प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील. पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणांशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील.